जय जिनेंद्र सख्यांनो, युनिकची हिरकणी या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत। मी प्रणया दोशी आणि आज आपल्या सोबत आहे हिरकणी सौ स्वरूपा, जी एक आदर्श गृहिणी आहे, तसेच एक सकारात्मक व सदैव मदतीला तत्पर असे व्यक्तिमत्व आहे। तर चला जाणून घेऊया तिच्याबद्दल। तर स्वरूपा, माहेरची स्वरूपा आणि आत्ताची स्वरूपा यामध्ये काय बदल वाटतो तुला? लग्नाआधीची स्वरूपा विजयकुमार शहा ही खूप वेगळी होती। मी 2 वर्षाची असताना एका छोट्या गावातून आम्ही नाशिकला राहायला गेलो। एक मोठं शहर, ओळखीचं कोणी नाही, नातेवाईकही कोणी नाही। 6वी पर्यंत तशा मैत्रिणीही खूप कमी होत्या। मोठा भैया होता, तिथे तो जिथे जाईल तिथे त्याच्या सोबत जायचे, त्याच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये जाऊन क्रिकेट खेळायचे, हेच विश्व होतं। नंतर हायस्कूलला गेल्यानंतर हळूहळू ग्रुपमध्ये जाऊन क्रिकेट खेळणं बंद झालं। 9वी 10वीत असल्यापासूनच पप्पांनी त्यांचे बिलं कसे करायचे, बॅलन्स शीट कसे करायचे हे लिहायला शिकवायला सुरुवात केली। पुढे मी इंग्लिशमधनं BCom कंप्लीट केलं। सोबतच पप्पांचे बँकिंग आणि अकाउंटिंग सेक्शन पण बघत होते। त्याचबरोबर मम्मीने धार्मिक व सांसारिक संस्कार पण भरभरून दिले। लग्नानंतर 30 शिदोरी घेऊन मी स्वरूपा अमोल मोदीहून पंढरपूरला आले। एकत्र कुटुंब, मोठी सून, त्यामुळे थोडी जबाबदारी वाढली। पण माझे सासू सासरे म्हणजे मम्मी पप्पांनी सून म्हणून नाही तर मुलीप्रमाणे सगळे ऍडजस्ट केलं, मला सपोर्ट पण केलं। त्यामुळे मी मंडळाच्या अनेक कार्यक्रमात पार्टिसिपेट करत होते। मिसेस पंढरपूर, फॅशन शो, हे सगळं करता करताच मी मिस्टरांना दुकानात मदत करू लागले। मला 2 मुलं आहेत, एक मुलगी श्रावणी जी फार्मसीच्या 3rd इयरला आहे आणि मुलगा अंश जो आता 6th स्टँडर्डमध्ये आहे। अच्छा, तर मग स्वरूपा घर आणि दुकान दोन्ही कसं मॅनेज करतेस तू? माझी मुलगी 3-4 वर्षाची असल्यापासूनच मी दुकानात जाऊ लागले। घरातली सर्व कामं उरकायचे, 11-12 वाजता दुकानात जायचे, 5:30 वाजता घरी यायचे। मग मुलीचा अभ्यास, घरातली कामं हे रोजचं रुटीन होतं। आता दुकानाची जबाबदारी वाढली, मुलंही थोडी मोठी झाली, आता पूर्ण वेळ दुकानात देऊ शकते। माहेरच्याही पप्पांचा बिझनेस सांभाळतच होते, त्यामुळे आपोआपच त्या बिझनेसमध्ये आवड होती आणि घरच्यांची साथ लाभली, त्यामुळे आपोआपच दुकान आणि घर हे दोन्ही मॅनेज होत गेलं। मग स्वरूपा, दुकान या सर्वातून तू स्वतःला वेळ कसा देतेस? वेळ तर खरंच नसतो, पण आमचे दादा म्हणजे सासरे नेहमीच म्हणायचे, चेंज इन वर्क इज द रेस्ट। मग रोजच्या रुटीनचा कंटाळा आला की मी त्यातला थोडासा वेळ आपल्या आवडत्या कामासाठी देते। म्हणजे त्या वेळात मी पेंटिंग करते, पुस्तके वाचते, पियानो वाजवते, ड्रेस ब्लाऊज पण शिवते। पण हे मी सगळं प्रोफेशन म्हणून करत नाही, मला आवड म्हणून करते। मग यातून माझं माइंड फ्रेश होतं आणि रोजचा रुटीन चालू। अरे वा वा, छान छंद जोपासलेस तू। पण मी असं अजून ऐकलं की तू कविता पण करतेस, ऐकव मग एखादी। आपला हा कार्यक्रम हिरकणी म्हणून आहे, तर मी स्त्रीवर केलेली कविता ऐकवते। माझ्या कवितेचे नाव आहे आजची स्त्री। तीच धरती, तीच अंबर, तीच आहे अस्तित्वाचा स्वर, तीच ऊर्जा, तीच शक्ती, तीच दुर्गा, तीच भक्ती, आजची स्त्री। तीच सिंधू, तीच प्रतिभा, तीच कल्पना अंतराळी, अष्टभुजा अष्टपैलू, अबला नव्हे सबला नारी। निर्मात्याने निर्मिले तिला, बनण्यास जगती आधार, निर्मात्याने निर्मिले तिला, बनण्यास जगती आधार। स्वातंत्र्याची तरी मर्यादा, जपते ती स्त्रीत्वाचा मान, आजची स्त्री। तरीही खंत उरीही भासे, नाण्यालाही दुसरी बाजू असे। गर्भामध्येच पुसते अस्तित्व कधी, हुंड्यासाठी प्राणही घेतला जातो कधी। नराधमांच्या हव्यासा पोटी, स्त्रीत्वाचा जाई बळी, आजची स्त्री। कुठे होतो ऍसिडचा शिडकाव नकारातुनी, कुठे होतो ऍसिडचा शिडकाव नकारातुनी, कुरूपतेचे रूप लेवनी, तरीही ती जगते हसुनी, कुरूपतेचे रूप लेवनी, तरीही ती जगते हसुनी, आजची स्त्री। खूप सुंदर। मग हे कविता वगैरे लिहिणं कसं सुचायला लागलं तुला? आता लिहायची आवड म्हटलीस तर लहानपणापासून निर्माण झाली। आमच्या स्कूलमध्ये आता सगळे गॅदरिंग होत नव्हते, आम्हाला प्रत्येक क्लासला एक टॉपिक किंवा एक म्हण दिली जायची आणि त्याच्या आधारित आम्ही कथा किंवा नाटक स्वतः बसवायचं आणि सादरीकरण करायचं, अशी सिस्टीम होती। जो ज्या गोष्टीत पारंगत असेल ती गोष्ट तो करायचा, त्यामुळे ही लिहायची सवय लागली। आताही मी लिहिते, जसे की लास्ट इयरला माझ्या मुलीच्या कॉलेजला गॅदरिंगला ट्रॅडिशनल शो बसवायचा होता आणि त्यांच्यासाठी फक्त 15-20 मिनिटाचा वेळ असतो आणि माझ्या मुलीने मला विचारलं की मला रामायण कवितेत लिहून देशील का, आणि मी तिला हो म्हटलं।
मग मी रामायणातलं ते हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की त्या गाण्याला अनुसरून पुढचं सगळं रामायण तिला कवितेत लिहून दिलं. तिने ते स्वतः म्हटलं आणि त्यांच्या टीमनी रामायण बसवलं. त्यांना फर्स्ट प्राइज मिळालं त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जशी एक मैत्रीण असते प्रत्येकाला आपल्या सुख दुःख आनंद व्यक्त करण्यासाठी, तसं कविता ही माझी एक मैत्रीण आहे ज्याच्यात मी माझ्या सगळ्या भावना व्यक्त करते. फारच छान. तू सांगितलेस की तू पियानो पण वाजवतेस, मग ते तू घरच्या पुरतच ठेवलंयस की कधी सगळ्यांसमोर स्टेजवर असं परफॉर्म्स केलंयस? नाही, तसं तर मी पियानो फक्त छंद म्हणून वाजवते. तसा योग कधी नाही आला, पण योग आला आणि नोटेशन व्यवस्थित मिळालं तर मला आवडेल स्टेजवर वाजवायला. आतापर्यंत बरंच काही कळालं तुझ्याबद्दल, पण तुला ही लाईफ फुलफिल वाटते का? अशा काही गोष्टी आहेत की ज्या करायच्या राहून गेल्यात? माणसाच्या अपेक्षा कधीच संपत नसतात, पण येस, मी आहे या लाईफमध्ये खूप समाधानी आहे. आणि राहून गेलेल्या इच्छाबद्दल म्हटले तर मला बीकॉम करायचं नव्हतं, मला फार्मसीला जायचं होतं, पण काही कारणास्तव ते जमलं नाही. मी ते स्वप्न माझ्या मुलीमध्ये पूर्ण झालेले बघते. म्हणजे मी तिचा सायन्सचा 11वी-12वीचा अभ्यास केला पण सीईटी नीट पर्यंत पण अभ्यास केला, मग झाली माझी इच्छा पूर्ण. अच्छा, तर मग स्वरूपा एक शेवटचा प्रश्न, तू नवीन पिढीला काय संदेश देशील? माझ्या मते आजची पिढी ही जास्त करिअर ओरिएंटेड झाली, पण जेव्हा एक स्त्री घर आणि तिचे करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळते तेव्हा ती परिपूर्ण असते. आणि हे एक स्त्रीसाठी अवघड नाही. मी माझ्या मुलीला नेहमी सांगते की जेव्हा तू घराचे घरपण जपून करिअर करशील तेव्हा तू खरी यशस्वी होशील. फारच छान. खरंच स्वरूपा, तुला भेटून तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुझ्या अनमोल वेळेबद्दल धन्यवाद. सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आपले छंद जोपासणारी युनिकची कवयित्री. अशाच आमच्या युनिक हिरकणींना जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.